झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता विजय पांढरेंनी त्यांच्या खात्यातली घोटाळे चव्हाट्यावर मांडल्यानं अभियंत्यांचा रोष ओढवून घेतलाय। मागील 20 वर्षात 60,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा पांढरेंनी केलाय। राज्यातील 90% उपसा सिंचन योजना बंद असल्याचं त्यांनी तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट केलंय। वादग्रस्त 13 विषयांवर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनीच केल्यानं चांगलीच खळबळ उडाली। या पत्रानं जलसंपदा विभागाच्या कारभाराचे धेंडावडे काढलेत। जलसंपदा विभागामधल्या मेरी संशोधन संस्थेत महाराष्ट्र प्रशिक्षण प्रबोधिनीचे मुख्य अभियंता असलेल्या विजय पांढरेंनी पाटबंधारे अधिकारी, राजकीय नेते आणि ठेकेदार महाराष्ट्राची कशी लूट करतायत हे स्पष्ट केलंय। मांजरपाडा प्रकल्प, गोसी खुर्द, तापी पाटबंधारे, कोकणातल्या योजना आणि कृष्णा खोऱ्यातील अनेक धरणांच्या बांधकामातला गोंधळ त्यांनी उघड केलाय। खोऱ्यात पाणी उपलब्ध नसताना दर्जाहीन कामं केली जात असून 50 कोटींचे 500 कोटी केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। अनाठायी अनावश्यक खर्च जलसंपदा खात्यात झाल्याचं आढळलं। त्यासंबंधी एक व्हिसल ब्लोअर म्हणून शासनाला तसं पत्र दिलेलं आहे की जेणेकरून अनावश्यक आणि अनाठायी खर्च कमी व्हावा आणि जनतेच्या पैशाची बचत व्हावी। उपसा सिंचन योजना पांढऱ्या हाती ठरल्यानं राज्यातल्या 90% योजना बंद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। उपसा सिंचन मंडळाचा कारभार बोगस असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। अवाजवी सिमेंट आणि स्टीलचा वापर करण्याच्या नावाखाली दिवसाढवळ्या लूट सुरू असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय। सरकारने त्या पत्राची दखल घेतलेली आहे आणि सरकारने त्याचं चौकशी सुरू केल्याचं समजतं। त्याच्यामुळे त्या पत्राविषयी मी काही बोलण्याचं कारण नाही। अनावश्यक आणि अनाठायी खर्च टळणार असेल, कमी होणार असेल तर महाराष्ट्राचा फायदाच होईल। भ्रष्टाचार आणि गैरकारभाराविरोधात लढणाऱ्या पांढरे यांची तापी पाटबंधारे महामंडळातून बदली करत त्यांना बाजूला टाकण्यात आलंय। मात्र विजय पांढरे त्यांच्या विभागातले बाजीराव सिंघम ठरतायत। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।